होना प्यार है पांढा एकदा बोल्याचं लग्न झालं का नाही मी तर निवांतच झालो बा बिनकाळजीच. होय रे मक्या ती पार्टी दांडकी ना. बोले आपला डायरेक्ट घर जावायच पांढा. नको बाय बोलायला घर जावय त्या घर जावयात आणि कुत्र्याच्यात काय सुद्धा फरक ठेवत नाही आजकाल लोक. बरं ते जाऊ दे मक्या ती पार्टी एवढी दांडगी म्हणल्यावरती आपण पण काहीतरी वाढीव चढीव सांगितलं पाहिजे का नाही. पांढा आजकाल लोक लय हुशार नाही करत. त्यांनी 50 एकर रान सांगितलं की आपण 100 सांगायचं. त्यांनी एक आजोबा सांगितलं का ना आपण 4 आजोबा आहे म्हणायचं. ते म्हणले का नाही तो आम्हाला 1 चुलता आहे आपण 5 चुलता आहे म्हणायचं. ती जर म्हणली मला 1 बाप आहे तर मग तो म्हणायचं मला 12 बाप आहेत असं सांगायचं. ती तुझं काम आहे ती तूच सांग वाढीव चढीव. मला माहिती होतं असं song काढून घेणार माझी बदनामी करणार. क्या होना प्यार है क्या होना प्यार है. पांढा एकदा आपल्या बोल्याचं लग्न झालं का नाही फक्त निवांत. क्या होना प्यार. चल चल चला आलो 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 नवरीच्या घरी. ए बोल्या काय कोण्या उतर बरं लवकर नाटकी करू नको. हे मक्या अर्धा तिचक्या नवरीच्या घरी आलोय. हेल्मेट काय की आता कुठं न्यायच्या लायकीचाच नाही तो. मक्या अरे माझं तर नशीबच फळफळलं बाबा. काय म्हणला? म्हणजे बोल्याचं नशीब म्हणायचं होतं मला. तुला बोल्याचं अक्कल बिक्कल कधी येईन का नाही रे पांढा. हा बर चला 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 उगाच झाड तर काय मस्त आहे. फुल घेऊ का. फुल पाहिजे तुला काय डोक्यात लावतो का. तुला काय आकली बिकलीचा भाग तुला कुठं नाही तुझ्या डोक्यातच हेल्मेट टाकीन. फुल घ्यायला आलाय का इथं. का नवरी बघायला आलाय. राम राम. नमस्कार, राम. नमस्कार. आमच्या बागेतील झाडं उपटायचा विचार करता की काय हा? अहो, तुम्हाला का आम्ही उपटणारे वाटलो काय. नाही हो मस्करी केली. हा मग क्या या चला या आतमध्ये या 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 बसा बसा इथे बरं बरं ठीक आहे. हा या बोला या. कसं आहेस नका नाही, बरं आहे ना, बरं आहे. बरं बरं बस लय मोठं घर लय भारी घर या. बोल्या तुझं तर नशीब उघडलं बाबा. जोडा मात्र 1 नंबर दिसेल हा अगदी लक्ष्मीनारायणासारखा. हा म्हणजे तुमची पोरगी पण असलं स्वांग आहे का ढेकळा टाकले म्हणजे ओळखून येणारे. हा अहो काय बोलताय हा बरं ह्या तुमच्या ताई आहेत काय. छे छे ते ह्यांच्या ताई आमच्या आंबाबाई. अहो मग नवरा मुलगा कोण आहे. मी नवरा आहे हा मुलगा आहे. अरे बापरे इतक्या कमी वयात तुमचा एवढा मोठा मुलगा वाटत नाही हो. आणि वहिनींकडे बघून तर अजिबातच वाटत नाही. नाही मामा काय तर गोळ करताय तुम्ही. अहो मी तुमची ओळख करून देतो थांबा. पांढा हे आमचे मामा हनुमंतराव खाटमोडे. नमस्कार. खाटमोडे आयला तुला तर काय कळतच नाही. खाटमोडे म्हणजे त्यांच्या आज्याच्या पंजाच्या काळात मुरली असं कुणीतरी खाट ते पडलं लोकांना काय खाटमोडेचं आडनाव पाडलं. आणि मामा हा माझा मित्र पांडू ही त्याची बायको सुंदरा वहिनी आणि ही त्याचा मेहुणा मोहला. बरं मग लग्न कोणाला करायचंय. लग्न आम्हालाच करायचंय. म्हणजे तुम्हाला डबल लग्न करायचंय. तशी माझी लयची इच्छा डबल लग्न करायची पण सध्या आता माझ्या मेहुण्याचं लग्न करायचंय. शोर नवरदेव. एवढा काळा पोरगा तुम्ही आमच्या चंद्रमुखीसाठी आणला. म्हणजे काय पोराने गोरी पोरगी करू नाही का. मामा अलीकडे या. तुम्हाला तर काय रीत बात नसल्यासारखं कसं बोलता तुम्ही. हा अहो त्याच्या कलरवर जाऊ नका. पोरगा लय मला माल तुमचं कल्याणच होणार चंद्रमुखीचं. आपल्या लय पैसावाला पोरगा नुसतं बंडल छपतो मामा. काही हरकत नाही आम्हाला असाच जावई पाहिजे होता. मामा मला असं वाटतंय मागच्या जन्मी तुम्ही चांगलं पुण्य केलं असेल तेव्हा तुम्हाला असला पिवळा चुटूक जावाय भेटतोय. बर पोरगा काय करतो. बिझनेस करतो. कशाचा. भंगाराचं दुकान आहे. हा दुबईला भंगाराची फॅक्टरी त्याची फॅक्टरी मोठी फॅक्टरी कारखाना. अरे बापरे दुबईला भंगारची फॅक्टरी. वा 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 वा. बर इकडे कधी आले ते. तसं तो येत असतो जात असतो तेव्हा मध्ये आधी कवा तरी. हा लहानपणापासून जसा जलमला तसा मला चिटकला. म्हणजे आनंद दिला हा. मोठ्याचा आनंद दिला मामा. म्हणजे पोरगा खूपच कर्तव्य करा. हा कर्तबगार म्हणजे आपल्या पुरीचं कल्याणच होणार. आता टेन्शन घेऊ नका तुम्ही बिनधास्त राहा. पैसेवाला आहे
खोऱ्याने पैसे ओढतो 100 माणसं रोज जेवाय घालतो कळलं का? बापरे हा म्हणजे हे असं झालं आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. 3 डोळं. बरं हा पोराच्या पगार पाण्याचं काय? पगार पाणी काय मामा केली ना छोटी बात दाखवली ना आपल्या अवकात उगं काय तरी लाज नसल्याने बोलताय पगार पाणी नसतो ते बिझनेसमॅन आहे शेवटी त्याचा टर्न हवर असतो बिझनेसमॅन आहे शेवटी तो त्याचा वार्षिक उत्पन्न 8-10 असेल 8-10 म्हणजे 8-10,000 नाही 8-10 कोटी 8-10 कोट. मामाला काय झालं बाक्या जास्त सांगितलं काय 8-10 कोटी तुझ्या मामाला मिरगी आली का काय? तुझ्या मायला तुझ्या टर्नवर किती आहे मग त्याचा? अरे तू तर ते असंच हे मामा मेला बिला तर माझा सगळा गोळ करून जात नाही हे कर. एक काम कर तुझा बूट आण त्यातला स्वप्न हे तोंडात फिरव म्हणजे उठ तुझ्या पोटात लागतं ना सॉक्स. काय झालं का सांगू नका मला. नाही तू 4 दिवस दूध ना आण लवकर ये लवकर ये तुझा मामा मामा मरण ना माझा मामा सुद्धीवाला आलं मामा घाबरलो ना मी. काय धक्का बिक्का बसला काय मामा? अहो तुमची रक्कम ऐकून मोठी कपाळातच गेली गोटी. दाजी तुमची बात झाली आता बरोबर लवकर नवरीला बोलवायला लावा त्यांना. नवरीला बोलाय एवढा काय उतावळा व्हायला लागलाय? सुंदरे सांग समजावून तुझ्या भावाला. पाहुणं जरा नवरी मुलीला दाखवता का? जरा बघायची लयच गाय झाले म्हणजे बोलायला. बरं ठीक आहे चंद्रमुखी बाळ चंद्रमुखी गुहेतनं भारी ती बोल्या तुझं तर यार वाईज पटांगण झालं. नमस्ते पाणी घेते की मुलगी आहे का बाई? आई आहे म्हणजे मुलीची आई आहे. अहो मग मुलगी कुठे आहे? आईला कशाला दाखवता? हिच्या संग लग्न करायचंय का मला? डान्स क्लासला गेली ना दादा. डान्स क्लासला? अच्छा म्हणजे मुलगी डान्सर आहे का? अहो डान्सर काय म्हणताय? अहो डान्स टीचर आहे ती. भल्या ती तिच्या तालावर नाचवते. म्हणजे आमच्या कॉलेजला बी नाचवीन मग. अहो ती घरात आली की भूकंप येतो इजा कडकडायला लागतात. आली ती. काय चंद्रमुखी कसं का गोडीने शिपूट आणल्यासारखं हाणतीये? मम्मी मला टॉवेल द्या आणून. तुला पाहायला पाहुणे आलेत. मला वाटलं फुकटचा चहा ढोसायला आले. काय सुंदर नाजूक मुकडा आहे. माझं नशीब कुठं झोपलं होतं त्यावेळेस मला अगं सुंदरे सेटिंग लावतोय भोल्याची म्हणजे कसं अगोदर टेस्ट करायला नको का? आलोय ना मग त्याच्या लग्नाचं बघा तुमचं नका पसारा मांडू इथे. बघतो प्रश्न विचारा पाहुणा प्रश्न विचारा. विचारता टीचर काय असेल ते प्रश्न म्हणजे मार्ग मोकळा झाला. विचारतो टेन्शन घेऊ नको. त्या आधी माझ्या दुर्बिणीने जरा सेटिंग करू दे. करतो ना. तुझं नाव काय? चंद्रमुखी. तुम्हाला कुणी मध्ये बोलायला सांगितलं? तुमच्याशी लग्न करायचंय का हिच्याशी लग्न करायचंय? मध्ये वाटात पोच घालू नका तुमची. गप बसा. मग सांग जरा तुझ्या मामाला. बरं विचारा. तू काय करतेस? मी नाचते आणि माझ्या तालावर हे बघ हाणलंच का शिपूट आयला काय ह्या पोरीला अक्कलच नाही अजिबात काही. बाळा दमाना जाऊन दे पांडा एवढं काय टेन्शन घेतो नाहीतरी आजकालच्या बाया आपल्या नवऱ्याला बोटावर नाचवतच असतात. हाय का नाही मामा? हो ना राव मला तर माझी पोरगी पण नाचवते आणि बायको पण नाचवते. माझा पार नाचा झालाय. नाचव झाला काय टेन्शन नाही तरी चालेल मला. तरी मला पोरगी पसंत आहे. मला काय प्रॉब्लेम नाही. पण मला प्रॉब्लेम आहे. आता तुला काय रगत पिटीचा गोळा उठला का? मला तसला प्रॉब्लेम नाहीये. मला मुलगा डान्सर पाहिजे. मग काय टेन्शन घेऊ नका मामा. बोल्या 1 नंबर आहे. अहो गणपती बुडवायला नाचतो मरणाचा. लग्नात तो सुपरच घेतो नाचायच्या. कुठं बी नाचतो वावरात पट्टांनाच रानात 1 नंबर डान्सर पोरगायची. 1च नंबर. टेन्शन घेऊ नका तुम्ही. कळलं का तुला? कोणते प्रकार येतात त्याला डान्सचे? हिपहॉप, ब्रेक डान्स, कथ्थक. तसल्या डान्सला काय करते? फोकसन धोकसन कथक. हे तर नागिन जर नाचायला लागला का नाही चांगल्याचा घाम काढतो बोल्या. मै नागिन लय नाचतो मोठ्याने. ठीक आहे मग मला डान्स करून दाखवा. का काय टवळी इथं काय डोंबराचा खेळ मांडला काय? तू डोंबरे
असणारे मागं दिसतोय काय तुला अगं सुंदरे गप बस, कशाला वाटावाटा करते? इथं भांडण करायला का वहिनी? मी पाहुणाराला घेऊन आलो आंघोळ, आता का माझी तर जावा ठेवून रे बोल्या नाच म्हणतात तर कर डान्स, चल नागिन डान्स करून टाकू. पण दाजी नाचायचं. आजी बिजी करू नको, लग्नात कसा नाचतो नागिन डान्स करतो, करून टाक तसा, नाही तर तुझं लगीन होणार नाही बोलिया. जा बाबा नाच आता आवडला? बघा आनंद झाला का नाही हा. बोलूया? मला मुलगा पसंत आहे पण माझी दुसरी अट आहे. बोल बाई, तुझी दुसरी आठ काय आहे? मला स्वयंपाक करता येत नाही. अगे भावाने तुला तुझ्या आईने शिकवलं नाही काय स्वयंपाक बनवायला? का खायला मुलींनाच लागतं, मुलांना नाही लागत. मला कळतं ज्यांना खायला येतं त्यांना धुवायला येतं, आणि ज्यांना धुवायला येतं त्यांना बनवताही आलं पाहिजे. मग तुला काय येतं? मला ना गाव. हे बघ हाणलंच कशी फुट. मग तुझी तिसरी आठ काय? मला मुलगा घर जावं पाहिजे. घर जावय? वा ग वा, माझी कसली आवाज असा तुम्ही समोर जा बसवला कोणाला घर जावं पण आम्ही काय रस्त्यावर पडले काय नाही असलं. तुला तर नवरा काय भांडण करू नका, मी ना पाहुणं घेऊन आलोय. आवड तुम्ही थांबा भाऊजी. घ्याव माझ्या लेकीला पदरात. तुमच्या लेकीला आमच्या पदरात दिलं तर आमचंच पदर फाटन. दाजी माझ्या लग्नाचं काय झालं? लग्नाचं काय झालं? ही कशासाठी चालली एवढी भांडण? लग्नाचं काय झालं म्हणतोय सुंदर, सांगतोय भावाला. काय नको आपण दुसरी बघू. तुझं काय मध्ये तर माझ्या लग्नाचं बघू तुला एखादी काळ थोडी तुझ्यासारखी बायको. ती काय नको बाहेर पोरगी नको चला आपलं पोरी तुझ्या डोक्यावर येऊन. चला चला तुम्ही चला नका हो जाऊ. नाही नाही, तुझी पोरगी नको. नाही नाही, नको. काय सुद्धा नको तुमची पोरी साकार